हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज होता रविवार आणि रविवार असल्यावर मटण नाही असा कवचितच दिवस जाईल आहे की नाही. तर ना मटण म्हणजे जीव की प्राण आहे आमच्या घरात सगळ्यांचा. आणि मग काय बनवायचं होतं मटण. मग त्याच्यासाठी हळद मीठ टाकून ना पहिल्यांदा ते छान शिजवून घेतलं. त्याच्यानंतर फोडणी तयार करून हिरवं वाटण वगैरे तयार करून सुक्कं आणि पातळ असं दोन्ही पण भाज्या तयार करून घेतल्या. हे बघा मस्त असा रस्सा तयार झाला आहे गावाकडचा, आपला जसा यात्रेत असतो ना तशा पद्धतीने. तर चला या मटण खायला. तर हे बघा भाकरी पण मस्त अशा मी बनवून घेतल्या होत्या. त्याच्यानंतर ना उन्हाचं ना म्हणजे थोडंसं उन्हाळ्याचं सुरुवात झाल्यासारखं असं वाटायला लागले आणि पाणी ना गरम पाणी पिऊ वाटेना झाले. तर त्याच्यासाठी ना मी डेरा काढला होता, जो की आम्ही गेल्या वर्षीच घेतलेला होता. तो त्याच्यामुळं मी त्याला ठेवून दिला होता वरती. आता तो काढला मी पोटमाळ्यावरनं आणि त्याला घासत होते. थोडंसं मिठानं घासला होता. रात्रभर मी त्याला पाण्यानं भरून ठेवला होता, तरी पण त्याचा तो पांढरा कलर काही जात नव्हता, म्हणजे असा पांढरा शुभ्र दिसत होता तो. त्याच्यानंतर मिठानं स्वच्छ करून घेतला त्याला आणि त्यामध्ये पाणी ओतून ठेवलं. मिठानं घासल्यावर काय होतं, डेऱ्यामध्ये पाणी ना जास्त प्रमाणात गार राहतं आणि पाझरतो डेरा थोडं थोडं, म्हणजे पाझरल्याशिवाय तर पाणी आपलं गार होणार नाही. त्याच्यानंतर संध्याकाळची सगळी कामं वगैरे आवरून थोड्या वेळ म्हटलं चला कुठेतरी फिरायला जाऊया, म्हणून सारसबागेत गेलो. मटण खाल्लं होतं त्याच्यामुळे मंदिरात तर काय जाणार नव्हतो. बाहेरूनच गार्डन वगैरे ते जे काही होतं ना ते बाहेरूनच फिरून बघितलं. त्याच्यानंतर पिलूला ना तिथं खूप मासे आणि कासव दिसलं होतं. तर आता कासव बघण्यातच आमचा मला वाटतं अर्धा तास एक पाऊण तास गेला असेल. कासव आणि मासे पूर्ण मंदिराच्या भोवती नाही की नाही पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये खूप जास्त असे कासव आणून सोडलेले आहेत आणि खूप भारी वाटते. पण पाणी अजिबात स्वच्छ नव्हतं. पाणी एकदम कमीच होतं, थोडंसंच होतं, जास्त पण नव्हतं, गुडघाभर पाणी असेल, परंतु स्वच्छ नव्हतं पाणी. पण त्यामध्ये मासे खूप मोठे मोठे होते. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर पिलूला, आता कोणाचंही बाळ असू द्या, त्यांना हे सगळं खेळणं दिसल्यानंतर ते घरी तर येत नाहीत. तर त्याच्यानंतर त्याला यामध्ये बसवलं होतं. तर बघा तुम्ही बघू शकता किती खुश आहे, पण त्याला चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं होतं. त्याच्यानंतर आम्ही लगेच पटकन त्याला खाली उतरवलं. तर असा काहीचा दिवस होता आमचा दिवसभराचा. आपण म्हणतो रविवार सुट्टी असते, पण सुट्टी ही फक्त पुरुषांनाच असते, महिलांना अजिबात सुट्टी नसते. त्याच्यानंतर ना खाली रविवार पेठेमध्ये गेलो. तिथून तुम्हाला तर माहिती आहे मी कंपनीला चहा देते आणि चहासाठी मला कप नव्हते, ते कप वगैरे घेऊन आले. त्याच्यानंतर पिलूला आहे ना काल गुरुपुष्यामृत होते, त्यामुळे सुवर्णप्राशचा डोस द्यायचा होता. त्याच्यानंतर मेडिकलमध्ये गेलो आणि तिथं तो डोस वगैरे दिला. तो म्हणजे लिक्विड स्वरूपात असतं आणि तो ड्रॉप असतो, तो पाजायचा असतो. तर असा काहीसा दिवस गेला. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि सबस्क्राईब